तब्बल 9 वर्षांनंतर आज राज्यातल्या 29 महापालिकांसाठी मतदान प्रक्रिया जी आहे ती सुरू झाली. सकाळी मतदान प्रक्रिया सुरू झाल्यानंतर मतदान केंद्राच्या बाहेर लोक मोठ्या उत्साहानं मतदानासाठी रांगेत उभं असल्याचं पाहायला मिळालं. नमस्कार, मी अश्विनी सातोडोके. तुम्ही पाहताय आसपास. सकाळी लोक उत्साहामध्ये घरातून मतदान करण्यासाठी बाहेर पडले. पण मतदान केंद्रावरती गेल्यानंतर अनेक तक्रारी ज्या आहेत ते समोर आलेल्या आहेत. अनेकांची नावं मतदार याद्यांमध्ये समाविष्ट नसल्याचा अनुभव आला. त्याचबरोबर दुबार नावं काही ठिकाणी होती. जे मयत आहेत त्यांची नावं मतदार यादीमध्ये तिथं मतदान केंद्रावरती आढळून आलेली आहेत. तर सगळ्यात महत्त्वाची एक तक्रार समोर आली, ती म्हणजे बोटावरची शाई ही पुसली जाते आहे. यावेळी पहिल्यांदा महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मतदान केल्यानंतर किंवा मतदान करताना बोटावरती शाई लावत असताना मार्कर पेनचा उपयोग जो आहे तो केला गेलेला आहे. आणि अनेक व्हिडिओ आत्तापर्यंत आपल्या समोर आलेत की ही जी शाई आहे ही पुसली जाते. त्याच्यावरून तक्रारीही पुढे येतात. मी सकाळी 8च्या सुमारास मतदान केलेलं आहे आणि आता जवळपास 2:15 वाजलेत. तर बघूयात ही बोटावरची शाई जी मार्कर पेननं केलेली आहे ती खरंच पुसली जाते का. यासाठी मी हे जे सॅनिटायझर आहे या सॅनिटायझरचा वापर करते आणि सॅनिटायझरचा वापर करून ही शाई पुसली जाते का हे आता मी पाहणार आहे. तर तुम्ही पाहिलं इथं की हा जो टिश्यू पेपर आहे याला शाई लागते. हे बघा, शाई पुसट झालेली आहे. मी मतदान करून 6 तास आत्ता उलटलेले आहेत आणि 6 तासानंतर जर अशी परिस्थिती असेल तर मतदान करून बाहेर आल्या जर मी सॅनिटायझर किंवा इतर कुठलं जे केमिकल असेल त्यांनी ही शाई पुसली असती तर ती पूर्णतः पुसली गेली असती. जर अशा पद्धतीनं बोटावरती शाई लावलेली ही लगेच पुसली जात असेल तर मतदान प्रक्रियेवरती विश्वास ठेवायचा आहे का हा प्रश्न निर्माण झालेला आहे. भाजपकडून या सगळ्याला निवडणूक आयोग जबाबदार असल्याचा आरोप केला जातोय. भाजपही या प्रकारावरती टीका करतंय. तर दुसरीकडे विरोधक जे आहेत ते निवडणूक आयोगावरती निशाणा साधत असताना भाजपला लक्ष करतायत. नेमकं काय आहे हा फरक आता आपल्याला ओळखायचा आहे. पण एकंदरीतच आपण जे मतदान केलंय ते योग्य व्यक्तीपर्यंत पोचलंय का किंवा आपण ज्याला मतदान केलंय त्याला ते मत गेलंय का हा प्रश्न आता प्रत्येक नागरिकाच्या मनात निर्माण झालाय. अशा पद्धतीनं जर मी मतदान केल्यानंतर माझ्या मनामध्ये शंका उपस्थित होत असेल तर या प्रक्रियेवरती विश्वास ठेवायचा का हा सुद्धा आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न आहे. अजून थोडा प्रयत्न केला तर बोटावरची शाई पूर्णतः पुसली जाईल. या टिश्यू पेपरवरती तुम्ही पाहताय ही शाई जी आहे ही पुसल्यानंतर निळे डाग जे आहेत ते त्याच्यावरती पाहायला जाते. अगदी सहज सॅनिटायझर अवेलेबल होतं. मतदान केंद्रामध्ये खिशात अशा पद्धतीनं मी सॅनिटायझर घेऊन जाऊ शकते आणि बाहेर आल्यानंतर लगेच सॅनिटायझर लावून ही शाई पुसू शकते. त्यामुळं याला नेमकं जबाबदार कोण, ही जबाबदारी कोणावरती जाणार हा मोठा प्रश्न आहे. याचं उत्तर मतदारांना मिळेल का हा कदाचित प्रश्न अनुत्तरित राहील.